नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2023 तर नर्सिंग असिस्टंट भरतीचा आज मित्रांनो तिसरा दिवस होता. तर आज मित्रांनो 18 डिसेंबरला नर्सिंग असिस्टंटची कोल्हापूर आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर आज मित्रांनो एका बॅचमध्ये किती मुलं सोडले 18 डिसेंबरला आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटचे आज किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर आज 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग किती देण्यात आला होता, त्याचबरोबर यामध्ये एक्सिलेंटसाठी किती टायमिंग होता, सेकंड ग्रुपसाठी किती टायमिंग देण्यात आला होता. तर आज मित्रांनो 18 डिसेंबरला ज्या मुलांचा ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आज मित्रांनो 18 डिसेंबरला नर्सिंग असिस्टंट या भरतीमध्ये मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या, ज्या मित्रांनो तुम्हाला चुका करायच्या नाही, आणि आज मित्रांनो भरती प्रक्रिया कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर डॉक्युमेंट कोणते लागले, त्याचबरोबर भरती आज मित्रांनो 18 डिसेंबरला भरती कशा प्रकारे झाली नर्सिंग असिस्टंटची. तर मेन याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे की 18 डिसेंबरला नर्सिंग असिस्टंटची भरती यारो कोल्हापूर या ठिकाणी कशा प्रकारे झाली, एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटसाठी किती टायमिंग होता, सेकंड ग्रुपसाठी किती टायमिंग होता, 1600 मीटर रनिंगसाठी. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून ज्या मित्रांनो आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, आज भरतीचा तिसरा दिवस होता नर्सिंग असिस्टंट या भरतीचा 18 डिसेंबरला. तर पहिली चूक मित्रांनो आज मुलांनी हे केली, ज्या मुलांना काही मुलांना घरी पाठवण्यात आलं. तर आज ज्यांचं मित्रांनो 18 डिसेंबरला ग्राउंड होतं ते मुलं 18 डिसेंबरला चालू होते या ठिकाणी, आणि त्यांना मित्रांनो घरी पाठवण्यात आलं, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदर चालू झाली राहते. तर भरतीला मित्रांनो तुम्हाला एक दिवस अगोदर यायचं आहे. जे पण तुमची हॉल तिकीटवर तारीख असेल तर भरतीला एक दिवस अगोदर या ठिकाणी जे तारीख आहे त्याच तारखेवर येऊ नका, ठीक आहे. भरतीच्या एक दिवस अगोदर यायचं आहे, कारण की 18 डिसेंबरला ज्या मुलांचं ग्राउंड झालं होतं ते मुलं जे मित्रांनो 17 डिसेंबरपासून रात्री 8-9 वाजतापासून त्यांनी ग्राउंडच्या समोर जे मित्रांनो रात्री रांगा लावल्या होत्या. तर सगळ्यांना सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला यायचा. भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदर चालू झाली राहते नर्सिंग असिस्टंट या भरतीची, ठीक आहे. आणि जे पण मुलं गावावरून येत असाल तर मित्रांनो चादर वगैरे बॅगीत आणा, जेवणाचा डबा वगैरे आणा, त्याचबरोबर ट्रॅकसूट वगैरे आणा, आणि डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला आणायचे आहे, ठीक आहे. एवढ्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, ठीक आहे. तर सर्वात आधी मित्रांनो ज्या मुलांचं 18 डिसेंबरला काल ग्राउंड झालं तर ते मुलं 17 डिसेंबरपासून रात्री 8 वाजतापासून त्यांनी रांगा लावल्या त्या. तर आर्मीवाल्यांनी सर्वात आधी त्यांना ग्राउंडच्या आतमध्ये गेटाच्या अंदर घेतलं. तर गेटाच्या अंदर घ्यायच्या अगोदर त्या ठिकाणी मित्रांनो डॉक्युमेंट चेक केलं जातं गेटावर. तर त्या ठिकाणी मित्रांनो पहा आधार कार्ड चेक केलं जात आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी मित्रांनो नोटरी चेक केल्या जात आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी हॉल तिकीट चेक केलं जात आहे. तर हॉल तिकीट ॲडमिट कार्डला मित्रांनो फोटो चिपवा, ठीक आहे. तर हे 3 डॉक्युमेंट चेक केल्यानंतर मुलांना ग्राउंडच्या आतमध्ये बसून ठेवलं त्या ठिकाणी. तर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं. 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही. तर त्या ठिकाणी काल मित्रांनो टोटल 1500 मुलं भरतीवर आले होते, ठीक आहे. तर 18 डिसेंबरला 1500 मुलं मित्रांनो भरतीवर हजर होते, ठीक आहे. तर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच नाही होत आहे. 12 जसे वाजले तसेच मित्रांनो भरतीची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. तर तुम्हाला एक सांगून देतो मित्रांनो, त्या ठिकाणी 12 तुमचं जे ग्राउंड आहे हे 1 वाजता सुद्धा होऊ शकते, 2 वाजता सुद्धा तुमचा रनिंगला टाईम भेटू शकते, म्हणजे रनिंग होऊ शकते तुमची. तर तुम्हाला आताच सांगतो, जे पण मुलं कारण की हे जे मित्रांनो ज्यांनी रनिंग काढलं आहे त्यांचाच मित्रांनो हे तुम्हाला डाएट प्लॅन सांगत आहे. तर जे पण मुले ग्राउंड द्यायला जात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हलकंसं जेवण करा 8-9 वाजता जर भूक लागली तर, आणि फळ वगैरे का सफरचंद वगैरे, त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक्स वगैरे घ्या. त्या ठिकाणी तेवढी शरीरामध्ये एनर्जी बरकरार राहणार आहे, कारण की जास्त वेळ त्या ठिकाणी बसून ठेवला जातं. आणि 1600 मीटर रनिंग मारण्यासाठी मित्रांनो ताकद लागते. ताकदचं काम आहे 1600 मीटर रनिंग मारणं, आणि तुमच्या शरीरामध्ये काहीच नसलं तर कसे आहे मित्रांनो तुमचा ग्राउंडचा परफॉर्मन्स असणार आहे, ठीक आहे. हलकंसं जेवण करा त्या ठिकाणी. तर 12 वाजेपर्यंत मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं. तर जसे 12 वाजले तसेच मित्रांनो भरतीची प्रोसेस चालू झाली. सर्वात आधी त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केल्या जात आहे. सर्वात आधी मुलांच्या हॉल तिकीट स्कॅन केल्या, आणि हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर 100 मुलांना आणखीन त्यांनी ग्राउंडच्या अंदर नेलं. आणि जो 400 मीटरचा ट्रॅक होता त्या 400 मीटरच्या ट्रॅकच्या अंदर 100 मुलांचे मित्रांनो 2-3 गट त्या ठिकाणी करून बसवले मुलांना. तर 100 मुलं मित्रांनो ते धावण्यासाठी एका बॅचमध्ये सोडत आहे. तर काल एका बॅचमध्ये 18 डिसेंबरला नर्सिंग असिस्टंट या भरतीमध्ये 100 मुले मित्रांनो त्यांनी धावण्यासाठी सोडले, आणि 100 पैकी ज्या मित्रांनो काल मित्रांनो एका बॅचमध्ये 100 मुले ज्या मित्रांनो त्यांनी धावण्यासाठी सोडले, आणि 100 पैकी ज्या मित्रांनो त्यांनी 65 मुले मित्रांनो रनिंगमध्ये पास केले. 65 मुलांना मित्रांनो त्यांनी घेतलं 100 मुलांपैकी. आणि काल मित्रांनो एक्सिलेंटचे त्यामध्ये 30 मुलं होते.
तर यामध्ये मित्रांनो ॲक्सिलेंटचे 25 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे त्यांनी मुलं घेतले. ठीक आहे, तर टोटल मित्रांनो 65 मुलं घेतले आणि ॲक्सिलेंटसाठी जो टायमिंग त्यांनी काल दिला होता तो तर मित्रांनो 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटसाठी मुलं जेवढे पण आणले त्यांना घेतलं होतं आणि सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग होता तो तर मित्रांनो 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत. जे पण मुले 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आले होते त्यांना मित्रांनो ग्राउंडमध्ये घेण्यात आलं होतं. ठीक आहे, त्यांना पास करण्यात आलं. तर काल टोटल मित्रांनो एका बॅचमध्ये 100 मुले सोडले 18 डिसेंबरला नर्सिंग असिस्टंट या भरतीमध्ये. तर 100 पैकी मित्रांनो त्यांनी 65 मुलं घेतले आणि 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग सुद्धा चांगला चालू आहे. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी ज्यांनी रनिंग काढली त्यांना पेंडॉलच्या खाली बसवलं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आणखीन मुलांची प्रोसेस होत आहे. ज्यांनी ॲक्सिडेंटमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर फर्स्ट ग्रुपचा सिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर मित्रांनो सेकंड ग्रुपचा शिक्का त्या ठिकाणी दिला जात आहे. त्याचबरोबर नॉर्मल फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे, ज्यावर जो फॉर्म आहे मित्रांनो हा पवपोस लिहावा लागते त्या ठिकाणी आणि तुम्हाला त्या फॉर्मवर फोटो वगैरे चिपकावा लागणार आहे. त्याचबरोबर हे झाल्यानंतर आणखीन प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. तर टप्प्याटप्प्यांनी मुलांना त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो दुसऱ्या बाजूला नेत आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो लॉंग जम्प घेत आहे मुलांची, त्याचबरोबर झिगझॅग घेत आहे, त्याचबरोबर 10 पुलअप्सचा त्या ठिकाणी घेतला जात आहे आणि तुम्ही जर 10 पुलअप्सचा काढल्या तर 40 गुण तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मित्रांनो उंची घेत आहे, उंची 168 सेंटीमीटर नर्सिंग असिस्टंटला लागत आहे. त्याचबरोबर 167 जरी तुमची उंची असेल तर मित्रांनो बसून जाणार आहे. त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे, तर एवढा मित्रांनो त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे. तर ग्राउंड काल मुलांचं जे मित्रांनो त्या ठिकाणी 3 वाजता झालं होतं आणि त्या ठिकाणी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सकाळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, तर ज्यांनी मित्रांनो रनिंग काढली त्यांची हे प्रोसेस झाल्यानंतर ठीक आहे उंची वगैरे मोजली त्यांची, त्याचबरोबर वजनसुद्धा त्यामध्ये 50 किलो तुमचं वजन पाहिजे, 50 किलोपेक्षा कमी असलं तर फेल होते. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. उंची 168 सेंटीमीटर त्या ठिकाणी लागत आहे, 167 सुद्धा चालत आहे. त्याचबरोबर छाती 77 फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर हे झाल्यानंतर मुलांना आणखीन मित्रांनो टप्प्याटप्प्याने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नेलं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मित्रांनो त्या ठिकाणी कागदपत्र तुम्हाला कोणकोणते न्यायचे आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचं आहे, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट न्यायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला सरपंचाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर नोटरी न्या तुम्ही तहसीलमधली नोटरी चालणार नाही, वकिलाबादची नोटरी न्या तुम्ही. ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो 10वीचं मार्कशीट न्या, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट न्या, डोमिशियल न्या, त्याचबरोबर या ठिकाणी टी सी जर नसेल तर बोनाफाईड न्या कॉलेजमधलं, राशन कार्ड न्या, आधार कार्ड न्या, त्याचबरोबर 24 फोटो तुम्हाला न्यायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो रहिवासी दाखला न्यावा लागणार आहे सरपंचाचा. तर एवढे कागदपत्र तुम्हाला न्यायचे आहे. तुम्हाला कागदपत्र सांगत आहे याचे झेरॉक्स न्या तुम्ही. बरे तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेटची झेरॉक्स नेली नाही तरी चालते, त्याचबरोबर नोटरीची झेरॉक्स नेली तरी चालते, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेटची झेरॉक्स नेली तरी चालते. आणि हे जे तर तुम्ही डॉक्युमेंट नेली त्या ठिकाणी तर तुम्हाला मेडिकलमध्ये जे मित्रांनो डॉक्युमेंट मागणार आहे. ठीक आहे, तर एवढं कागदपत्र घेऊन जायचे, तुम्हाला भरतीला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो 18 डिसेंबरला नर्सिंग असिस्टंटची मित्रांनो यारो कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो भरती झाली. एका बॅचमध्ये 100 मुले सोडले आणि 100 पैकी मित्रांनो 65 मुलांना घेतला, 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत मुलांना घेतलं. ठीक आहे, तर 65 मुले त्यांनी ग्राउंडमध्ये पास केले, 65 मुलांनी मित्रांनो रनिंग काढली 100 पैकी. ठीक आहे, तर भरती प्रक्रिया चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि लगेच मुलांना त्या ठिकाणी मित्रांनो मेडिकलची तारीख दिली जाते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती नर्सिंग असिस्टंटची 18 डिसेंबरला भरती झाली. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कोल्हापूर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार नर्सिंग असिस्टंट भरतीबद्दल. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.